श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार चैत्र अमावास्या ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. यंदा 17 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी आहे चैत्र अमावास्या. अमावास्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावास्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात. यामुळे घरातील पितृदोष दूर होण्यास मदत मिळते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की चैत्र अमावास्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पाप धुवून निघतात आणि मनाची शुद्धी होते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळते. विशेषतः सातू, तीळ आणि पाण्याचे दान करणे फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष, ग्रह दोष, पितृदोष किंवा अन्य दोष असतात त्यांच्यासाठी चैत्र अमावास्येच्या दिवशी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिव मंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते. अमावास्येची रात्र ही तंत्र, मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. तसेच अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच श्रीहरी विष्णूंच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात चैत्र अमावास्येला विशेष महत्त्व आहे. पुराणात असे सांगितले आहे की या शुभ दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने तुमच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांचा, वाईट कर्माचा नाश होतो. स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान करायचं. हे दान केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून चैत्र अमावास्येच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहेत. म्हणूनच आपल्याला चैत्र अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे. आता तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात. या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे काळे तीळ. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते. त्याचबरोबर तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये
टाकायचं. खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, नजरबाधा, इडापिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसंच आपल्याला आवर्जून 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे. दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान करायचे. स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. गंगेचे यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत, कारण काळा रंग हा फारच लवकर नकारात्मकता शोषून घेतो. तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक देवपूजाही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो चैत्र अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.